तुम्हाला माहिती आहे का, गणपतीचा जन्म हा महादेवाच्या वरदानामुळे झाला होता. सांगतो ऐका. ॲक्च्युली गजासूर नावाचा हत्ती महादेवाचा खूप मोठा भक्त होता. त्याची भक्ती इतकी जास्त होती की तो ज्यावेळी पण आपल्या सोंड्याने महादेवाच्या पिंडीवर पाणी सोडायचा ना, त्यावेळी कैलास पर्वतावर महादेवाच्या अंगावर वर्षा होत होती. महादेव त्याला प्रसन्न झाले आणि बोलले, बोल तुला काय पाहिजे. त्यावर गजासूर म्हणाला, असं काहीतरी करा की मी तुमच्याबरोबर आयुष्यभर राहिलो पाहिजे. ॲक्च्युली गजासूर हा असुर प्रवृत्तीचा होता. त्यामुळे तो म्हणाला की एक काम करा, तुम्ही माझ्या पोटात येऊन राहा. आपले महादेव भोळे होते. ते म्हणाले तथास्तु आणि जाऊन बसले त्याच्या पोटात. खूप वर्ष गेले निघून. शेवटी नंदी शोधत शोधत गजासूरजवळ आला आणि गजासूरला एक सुंदर असे नृत्य करून दाखवले. गजासूर प्रसन्न झाला. तो नंदीला म्हणाला, बोल तुला काय पाहिजे. नंदी म्हणाला, जे तुझ्या पोटात आहे ते म्हणजे आमचे महादेव. महादेव बाहेर आले. गजासूर महादेवाला म्हणाले, काय देवा, तुम्ही बोलला होतात की आयुष्यभर तुमच्याबरोबर राहील. त्यावर महादेव म्हणाले, चिंता करू नकोस, पुढच्या जन्मात तू माझा पुत्र म्हणून जन्माला येशील. त्यावेळी मी तुला परमपूज्य असे स्थान देईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा.